कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूयात संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। क्रांती दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने समरगीत आणि स्फूर्तिगीत स्पर्धा घेण्यात आल्या। त्यामध्ये 8 केंद्रांनी सहभाग घेतला होता। कामगार मंडळाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती सुरेश केसरकर यांनी दिली, तर स्पर्धेतील सहभागी कलाकारांनी देशभक्तीपर गाणी सादर केली। या स्पर्धेत इचलकरंजीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला। कोल्हापुरातील राजारामपुरी ललित कला भवनाने द्वितीय आणि बिंदू चौक संघाला तिसरा क्रमांक मिळाला। विजेत्या संघांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आली। यावेळी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगारे, संजय सासने, भगवान माने, विजय आरेकर, सर्जेराव हळदकर यांच्यासह कामगार उपस्थित होते। इचलकरंजीतील मलाबादे चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे। त्यासाठी शासनाकडून 1 कोटी रुपये मंजूर झालेत। मात्र संभाजी महाराजांबद्दल असलेला आदर आणि लोकभावना लक्षात घेऊन 25 लाख रुपये लोकवर्गणी संकलित केली जाणार आहे। आमदार राहुल आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार आवाडे आणि रवींद्र माने यांनी प्रत्येकी 1,11,111 रुपयांचा निधी दिला। हे निधी संकलन 18 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। या अभियानात प्रत्येकानं यथायोग्य योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोल्हापुरातील कोठारी परिवाराच्या वतीनं कोल्हापूर रेल्वे स्थानकाला विविध साहित्य देण्यात आलं। चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उद्योजक हिरालाल कर्नावट, अजित कोठारी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हे साहित्य प्रदान करण्यात आलंय। वॉटर कूलर, 2 व्हीलचेअरसह अन्य साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे। अजित कोठारी आणि परिवाराच्या दातृत्वशील उपक्रमाबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले। यावेळी स्टेशन मास्तर RK मेहता, प्रदीपभाई कापडिया, आनंद माने, कमलाकर कुलकर्णी, अमर क्षीरसागर, जयेश ओसवाल, धनंजय तुगे, राहुल नष्टे, शिवनाथ बियाणी, सोहनलाल कोठारी, अनिल कोठारी, चंचल कोठारी, संगीता कोठारी, सिमरन कोठारी, सार्थक कोठारी उपस्थित होते। सर्किट बेंच उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। सर्किट बेंच इमारतीसमोरील मुख्य रस्त्यांचं पेवर पद्धतीनं डांबरीकरण सुरू झालंय, तर झाडांच्या फांद्यांची छाटणी, गटर्सची स्वच्छता आणि पॅचवर्कची कामं सुरू झाली आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं CPR चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, आदित्य कॉर्नर, धैर्यप्रसाद चौक, ताराणी चौक इथं डांबरीकरण करण्यात आलंय। त्यासाठी 80 लाखांचा निधी खर्च होत असून सर्किट बेंच परिसरातील काँक्रिटीकरण आणि गटार कामासाठी 5 लाखांचा निधी खर्च करण्यात येतोय। आज मुख्य न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कोल्हापुरातील CPR रुग्णालयातील परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संतुलित आहाराचं प्रात्यक्षिक सादर केलं। पोषक आहार आणि काही सरबतं तयार करून त्याची माहितीसह मांडणी करण्यात आली। जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी या आहार प्रात्यक्षिकाची पाहणी करून विद्यार्थिनींचं कौतुक केलं। यावेळी प्राचार्य SP घाटगे, जिल्हा सल्लागार डॉ. VA अरळेकर, शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सरस्वती टॉकीज जवळ बहुमजली कार पार्किंग बांधण्यात येत आहे। या ठिकाणी व्यावसायिकांच्या 90 केबिन होत्या। हे काम सुरू करताना बांधकामाला अडथळा ठरत असलेल्या 26 केबिन ताराबाई रोडवर स्थलांतरित केल्या होत्या। आता पार्किंगचं काम अंतिम टप्प्यात आलं असून वाहनांना पार्किंगमध्ये ये-जा करण्यासाठी रॅम्पचं काम सुरू करण्यात येत आहे। मात्र या ठिकाणच्या 12 केबिनचा या कामाला अडथळा निर्माण झाला होता। त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकानं या 12 केबिन हटवून मुख्य रस्त्याच्या बाजूला ठेवल्या आहेत। महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी ठरलंय असा आरोप करत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या वतीनं कोल्हापुरातील बिंदू चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। विविध महिला संघटना आणि पुरोगामी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। पीडित महिला आणि मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनात स्त्री मुक्ती संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक महिला मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड, अंगणवाडी कर्मचारी संघटना, जाणीव फाउंडेशन या संघटना सहभागी झाल्या होत्या।